साप नाग समोर बघणं सोडाच हे शब्द जरी कानावर पडले तर अनेकांना घाम फुटतो। पण कोल्हापुरातील सर्पमैत्रीण श्वेता सुतार मात्र मोठ्या धाडसानं साप पकडून त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडते। आज नागपंचमीच्या निमित्तानं जाणून घेऊयात या सर्पमैत्रिणीच्या धाडसी प्रवासाबद्दल। साप म्हटलं की अनेकांच्या अंगाचा थरकाप उडतो, भीतीनं गाळण उडते। पण याच भीतीमुळे नैसर्गिक अन्नसाखळीतला एक महत्त्वाचा असलेला हा घटक अस्तित्वासाठी झगडतोय। सापांबद्दल सामान्यांमध्ये असणाऱ्या भीतीमुळे दिसला साप की मार असं न करता त्याला पकडून त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून देण्याबद्दल हळूहळू जनजागृती वाढू लागली आहे। त्यामध्ये सर्पमित्रांचं मोठं योगदान आहे। सापांना पकडून त्यांना अधिवासात सोडणं हे धाडसाचं काम। या क्षेत्रात पुरुषांचीच मक्तेदारी, पण ही मक्तेदारी मोडून काढत सर्पमैत्रीण म्हणून आपली ओळख निर्माण करणाऱ्या फुलेवाडीतील लक्षतीर्थ वसाहत परिसरात राहणाऱ्या श्वेता सुतार या तरुणीच्या कामाचं कौतुक होत आहे। श्वेताचा श्वेता ते सर्पमैत्रीण श्वेता या प्रवासाला कारणीभूत ठरला तो 2019चा कोल्हापुरात आलेला महापूर। या महापुरातून पाण्यासोबत वाहून आलेले साप बघून श्वेता अस्वस्थ झाली आणि तिच्या वयाच्या 16व्या वर्षापासूनच सापांना वाचवण्यासाठी तिची धडपड सुरू झाली। सापांबद्दलची शास्त्रीय माहिती मिळवणं, त्यांना पकडण्यासाठी प्रशिक्षण घेणं, यासाठी प्रयत्न करणाऱ्या श्वेताला अनेकदा या क्षेत्रातील पुरुषी अहंकारानं नाउमेद करण्याचा प्रयत्न केला, परंतु ती थांबली नाही। 2019 साली कोल्हापूरमध्ये जो महापूर आला होता, त्या महापुराचं पाणी आमच्या देखील घरात आलेलं। आम्ही घर सोडून बाहेर राहायला गेलो होतो आणि पूर ओसरल्यानंतर आम्ही राहायला आलो जेव्हा घरी, त्यानंतर 4-5 दिवसांनी आमच्या घरामध्ये साप आलेला। इतर ठिकाणी सर्व लोकांनी साप दिसला की त्यांनी मारलं, याचं मला खूप वाईट वाटलं होतं, पण आम्ही तो साप मारला नाही। आम्ही सर्पमित्र शोएब बोबडे यांना फोन केला, त्यांनी साप पकडला, त्याची आम्हाला योग्य ती माहिती सांगितली सापाची, आणि जसं सांगितलं की साप निसर्गामध्ये का महत्त्वाचा आहे आणि त्यांना मारलं नाही पाहिजे हे त्यांनी सांगितलं आम्हाला। त्याच्यानंतर त्यांनी असं देखील सांगितलं की मुली देखील हे साप पकडतात। त्याच्यानंतर मला इंटरेस्ट झाला, मी घरी पप्पांना सांगितलं, तर पप्पा म्हणले शिक, पण मम्मी घाबरत होती थोडी, कारण का विषारी साप असतात त्यामुळे, आणि बाहेरून देखील पप्पांना सांगत होते की कशाला साप पकडणं असं ते वगैरे, पण शेवटी मी यातून सगळ्यातून शिकले। प्रशिक्षणाबरोबर तिनं सुरुवातीला बिनविषारी साप पकडायला सुरुवात केली। पुराच्या काळामध्ये लोकांनी खूप साऱ्या सापांना मारलं आणि हे बघून मला देखील खूप वाईट वाटलं, पण मला असं वाटलं की नुसताच आपण घरी बसून असं काय होणार नाही आहे। जे माझ्या सापांबद्दल असणारं प्रेम आहे ते असंच बसून सिद्ध होणार नाही आहे, त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे। त्यामुळे मी हे शिकले आणि हे इतकं मोठं धाडस मी केलं आहे आता। तर लोकांच्या घरामध्ये साप आल्यावरती काय होते, लोक पहिल्यांदा घाबरून पहिला त्या सापाला मारून टाकतात। तर सापांना मारू नका, साप आपल्या घराच्या आजूबाजूला त्याच्या भक्ष्याच्या शोधामध्ये येतो, तर साप आपल्याला स्वतःहून येऊन चावत नाही कधी, त्याच्यावरती पाय पडला किंवा त्याला आपण डिवचलं तरच साप आपल्याला चावतो, तो देखील आपल्या जीवाला घाबरत असतो, त्यामुळे सापांना मारू नका। हळूहळू श्वेताचा आत्मविश्वास आणि धाडस वाढू लागला। आज ती अभ्यासपूर्णरित्या आणि आत्मविश्वासानं सापांच्या विविध जातींची माहिती देण्याबरोबरच साप समोर दिसल्यावर काय करायला हवं, त्याला इजा न पोहोचवता स्वतःचा बचाव कसा करावा याची माहिती देत लोकांमधले सापांबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी गावोगावी फिरतीये। मी आत्तापर्यंत 1500हून अधिक सापांना पकडून त्यांच्या नैसर्गिक अधिवासामध्ये मुक्त केले। तसेच भारतामध्ये 300 ते 310च्या आसपास सापांच्या प्रजाती आहेत। यामध्ये काही विषारी आहेत, काही निमविषारी आहेत, तर काही बिनविषारी आहेत। तर विषारी सापांमध्ये भारतातील प्रमुख 4 विषारी साप येतात: नाग, मण्यार, घोणस आणि फुरसे। निमविषारीमध्ये हरणटोळ आणि मांजऱ्या इत्यादींचा समावेश होतो, आणि तसंच बिनविषारीमध्ये धामण, तस्कर, कवड्या, विरोळा इत्यादींचा समावेश होतो। तर दुसरं म्हणजे सापांबद्दल अनेक गैरसमज आहेत, त्यातील एक म्हणजे नाग दूध पितो। तर नाग दूध पिऊ शकत नाही, कारण का तो सस्तन प्राणी नाही आहे, त्यामुळे तो दूध पिऊ शकत नाही। आणि दुसरं म्हणजे नाग हा पुंगीच्या आवाजावरती डोलतो। तर मेन म्हणजे नागाला कान नसतात, कोणत्याच सापाला कान नसतात, त्यामुळे त्यांना आवाज ऐकू येत नाही। तो फक्त जो गारुडी इकडून तिकडे हालत असतो त्याची हालचाल बघून तो नाग हालत असतो। गेल्या 5 वर्षांमध्ये तिनं 1500हून अधिक सापांना जीवदान दिलंय।
हे करताना तिला अनेकदा आपला जीव मात्र धोक्यात घालावा लागलाय. मला आत्तापर्यंत 5-6 वेळा साप चावलेला आहे. साप वाचवला जाताना सापाला माहीत नसतं की मी त्याला पकडून पुन्हा त्याच्या अधिवासामध्ये सोडणार आहे. तो त्याच्या रक्षणासाठी जी झटापट करतो, या झटापटीमध्ये मला 5-6 वेळा साप चावलेला आहे. श्वेतानं सर्पांना जीवदान देणं हे आता आपलं जीवित कार्यच मानलंय. साप हा अन्नसाखळीतील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. वर्षाला उंदराच्या एका जोडीपासून 800 ते 900 पिल्लं जन्माला येतात आणि या उंदरांवरती नियंत्रण ठेवण्याचं काम हे साप करत असतात. त्यामुळे तुमच्या घरी साप आल्यास त्याला मारू नका. जवळील सर्पमित्राला किंवा वन विभागाच्या 1926 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करा. साप वाचवा, निसर्ग वाचवा. खरं तर ज्या वयात आपल्या भोवताली काय घडतंय याची फारशी जाणीव नसते, अशा आणि धोक्याच्या मानल्या जाणाऱ्या 16व्या वर्षी श्वेताला सापांना वाचवलं पाहिजे ही समज आली. त्यातून तिनं आपल्या सर्पमैत्रीतून अन्नसाखळीतल्या एका महत्त्वाच्या घटकाला अभय देण्याचं जणू व्रतच स्वीकारलं. तिच्या या कामाला यस न्यूजचा सलाम. श्वेताला स्वतःला सर्पमैत्रीण म्हणून घडवताना बराच संघर्ष करावा लागला. हा संघर्ष दुसऱ्या कुणाला करावा लागू नये यासाठी आता तिनं पुढाकार घेत आपल्यासारखे सर्पमित्र आणि मैत्रिणी घडवाव्यात हीच अपेक्षा. एस न्यूजसाठी कॅमेरामन केदार भोसलेसह गौतमी शिकलगार.